हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट। होळी हा भारतीयांचा एक महत्त्वपूर्ण सण असला तरी होळीनंतर रंगपंचमी खेळण्याची परंपरा आजही कायम आहे। 5 दिवस चालणारी रंगपंचमी अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद गावात मागील 68 वर्षापासून खेळल्या जात नसल्याची परंपरा आजही कायम आहे। परमपूज्य परशुराम महाराजांच्या सन्मानार्थ होळी व रंगपंचमी न खेळण्याची ही परंपरा आहे। संत परशुराम महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोदवासी यावर्षी सुद्धा रंगपंचमी साजरी करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे। होळी व रंगपंचमी साजरी न करणारे महाराष्ट्रातील बहुधा हे एकमेव गाव असावे। यावर्षी प्रबोधनकार संदीप पाल महाराज अंजनगाव यांच्या मधुरवाणीतून सायंकाळी पिंपळोद येथील ITI प्रांगणात कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे। 21 मार्च रोजी संत परशुराम महाराजांच्या पालखीची परिक्रमा शोभायात्रा संपूर्ण गावातून काढण्यात जाणार आहे। काल्याचे कीर्तन दासगिरी महाराज आंबोडा यांच्या वाणीतून होणार आहे। नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला आहे। पिंपळोदवासियांना अनेक पद्धतीने साक्षात्कार देत असलेले परशुराम महाराज होळीच्या दिवशी अनंतात विलीन झाल्याने गेल्या 68 वर्षापासून या गावात होळी व रंगपंचमी खेळल्या जात नाही। महाराजांनी जाता जाता पिंपळोदवासियांना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एक प्रकारे धडा दिला। महाराष्ट्रभर आणि देशात एकीकडे होळी व रंगपंचमीला हजारो वृक्षांची वृक्षतोड आणि होळी निमित्त केली जाते। येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक राजेश वाघझाडे यांच्या सहकार्यातून दरवर्षी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम सुद्धा घेतले जातात। कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता गावातील लहान मोठ्यापर्यंत सर्व सहभागी होतात। गावाचा आदर्श सर्वांकरिता घेण्यासारखा आहे। दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे। निसर्गामध्ये होणाऱ्या प्रदूषणावर आळा बसावा, या परिसरात होणाऱ्या वृक्षाची कटाई थांबावी। अवलिया अवस्थेत असल्यावरही महाराजांनी 1951 मध्ये होळी पौर्णिमेला अनंतात विलीन होऊन जाता जाता हा गावाला दिला संदेश मोलाचा असल्याचे म्हणणे आहे। तर परशुराम महाराज संस्थाचे अध्यक्ष मधुकररावजी देशमुख यांनी सुद्धा महाराजांच्या आशीर्वादाने गावाचे कायापालट झाला। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गावागावातील वृक्षकटाई थांबावी, पाण्याचा दुरुपयोग टाळावा याकरिता गावात मोलाचे मार्गदर्शन देऊन गेले। महाराजांच्या या कार्याची प्रचिती सर्वदूर असून महाराजांनी दिलेला संदेश पिंपळोदवासी आजही राबवित असल्याचे त्यांनी सांगितले। एकंदर पिंपळोदचा हा उपक्रम खरोखरच वाखाणण्याजोगा आहे। अनंत बोबडे, अध्ययन समाचार लाईव्ह, दर्यापूर, अमरावती। महाराजांनी या जगाला काय संदेश दिला? परमहंस परशुराम महाराजांनी या जगाला असा संदेश दिला की परमहंस परशुराम महाराजांचं देवासन होळीच्या दिवशी झालं आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती। त्यांना माहीत होतं की येणाऱ्या काळामध्ये वृक्षाची कत्तल होणार आणि होळीच्या रंगपंचमी माध्यमातून पाण्याचा वास होणार। ही जी दौलत आहे ही कमी पडू शकते जगाला, म्हणून त्यांनी तो दिवस निवडला। त्यामुळे पिंपळोद वासियांमध्ये होळी आणि रंगपंचमी याचा सण दोन्ही सण साजरे करत नाहीत गावकरी, आणि जगाला त्यांनी संदेश दिला की या दिवसावर कुणीही होळी खेळू नये, की त्याच्यामुळे होळीमुळे जो लाकडांची तोड होते त्याच्यामुळे पर्यावरणाचा वास होतो। त्याचसोबत दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण होते। त्या रंगामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात, त्या केमिकल्सपासून त्वचेचे रोग होतात। तर असे होऊ नये हे त्यांनी आधीच जाणलं होतं। त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्याऐवजी तुम्ही या दिवसावर वेगवेगळे उपक्रम राबवा। तर आम्ही त्यांचा संदेश पाळून या दिवसावर आमच्या या मंदिरामध्ये वेगवेगळे भागवत आणि त्यांची शोभायात्रा काढतो दुसऱ्या होळीच्या रंगपंचमी दिवशी, आणि हा पूर्ण महाप्रसाद
हे धार्मिक कार्यक्रम या दिवसावर आयोजित करतो की जेणेकरून होळी आणि रंगपंचमी या सणाचा जो दुरुपयोग केला जात आहे तो दुरुपयोग होऊ नये आणि एक चांगल्या प्रकारे एक आदर्श गाव पिंपळद व्हावं अशी आमच्या या गावकऱ्यांची इच्छा आहे. जवळपास किती वर्ष झाले होळी खेळत नाही? जवळपास 1951 मध्ये परमहंस परशुराम महाराजांचं देवावसन झालं. जवळपास 68 वर्ष झाले आज आमच्या गावामध्ये होळी खेळल्या जात नाही. आपलं नाव? राजेश वाघजाडे, मी पिंपळद आयटीआयला प्राचार्य म्हणून